कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सागर कदम माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। कोकणामध्ये सर्वत्र पावसाने घातला थैमान, अनेक ठिकाणचे रस्ते गेले वाहून तर शेतकऱ्यांचे देखील प्रचंड नुकसान। चिपळूणमध्ये तिघे जण मासेमारी करताना नदीत अडकले। चिपळूण आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमच्या मदतीने तिघांनाही काढले सुखरूप बाहेर। रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवरती मकोका लावणार, नूतन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा इशारा। आणि वेंगुर्ल्यात डोंगर पायथ्याशी असणाऱ्या 40 घरांना धोका, रुग्णांना डोलीच्या सहाय्याने रुग्णालयाकडे न्यावे लागते। रस्ता तातडीने करण्याची ग्रामस्थांची मागणी। आता सुरुवातीलाच पाहूयात पावसाच्या बातम्या। रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातला असून तासनतास पडलेल्या जोरदार पावसामुळे रायगड जिल्ह्यामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळत आहे। मुसळधार पावसामुळे नद्या नाले देखील तुडुंब भरून वाहत असून अवघ्या 3 तास पडलेल्या पावसामुळे पोलादपूर येथील सावित्री नदी देखील मे महिन्यातच दुतडी भरून वाहत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असून हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत। त्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून पावसाची रिपरिप ही सध्या सुरूच आहे। शेतामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भरले असल्यामुळे शेतकरी वर्ग देखील चिंतेत सापडला असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता अजूनही वर्तवली जात आहे। तसेच प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने नागरिकांना अक्षरशः झोडपून काढलेले असून जोरदार पडत असलेल्या पावसामुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेले आहेत। नद्या नाले तुडुंब भरून वाहत असून कोरड्या पडलेल्या नद्यांना आता मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। शेतामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी भरू लागल्यामुळे पावसाचा जोर देखील वाढतच असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। वादळी वारा व विजांचा कडकडाट देखील जोरदार आपल्याला पाहायला मिळत असून पावसाचा जोर पुढे देखील कायम राहण्याची शक्यता वर्तवलेली जात आहे। देवेंद्र दरेकर। हवामान विभागाच्या अंदाजानुसार वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असतानाच रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यातील गावांमध्ये रात्रीपासूनच वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने महाड तालुक्यातील किल्ले रायगड मार्गावरील कोंझरच्या वर असलेल्या धबधब्यातील येणाऱ्या मुसळधार पाण्याने या ठिकाणी बांधण्यात आलेली मोरी वाहून गेली आहे। तर नजीकचा बायपास मार्ग देखील खचला असून किल्ले रायगडकडे जाणारी वाहतूक पोलीस प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे। सध्या माणगाव निजामपूर पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे। कोंदरच्या घाटामध्ये वरती जे ह्याचं ब्रिजचं काम चालू आहे ते वेळेत जर पूर्ण झालं असतं तर आज तिथे रस्ता खचला नसता आणि लोकांची जे रायगडवरती येणारे पर्यटक यांची बिकट अवस्था झालेली आहे। त्यांना कुठल्याही प्रकारे रस्त्याची कल्पना देण्यात आलेली नव्हती। तसेच एस टी महामंडळाच्याही गाड्या जे सांदोशी बोरवली असू द्या रेग्युलर गाड्याही आज तिथे म्हणजे महाड डेपोने थांबवण्यात आलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांचीही गैरसोय होते आणि कॉलेजच्या मुलांचीही गैरसोय होते। तरी लवकरात लवकर तो ब्रिज व्हावा अशी अपेक्षा आहे। मान्सून तळ कोकणात दाखल झाला असतानाच रायगड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत। अलिबाग उरण परिसरात विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पावसाची संततधार सुरू आहे। महाड पोलादपूर माणगाव रोहा परिसरात रविवारी संध्याकाळपासूनच सुरू झालेल्या जोरदार पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले आहे। रोहा शहरातील दमखाडी भागात मुख्य रस्त्यावर पाणी साचले होते। ग्रामीण भागात छोटे नाले ओसंडून वाहत आहेत। या पावसाने जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे। किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक आहे। 12 तासात श्रीवर्धन मध्ये 136 तर मुरुड मध्ये 140 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील कोकण किनारपट्ट्यावर कालपासून जी पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रायगड सहित कोकणात रत्नागिरीमध्ये गोव्यामध्ये जोरदार
पावसाने हजेरी लावलेली आहे, त्याच्यामुळे बरंचसं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। खरं तर मान्सूनपूर्वी जी काही आपत्ती व्यवस्थापनाची तयारी असते ती तयारी देखील शासकीय स्तरावर झालेली नसताना अचानकपणे ही परिस्थिती उद्भवल्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर नागरिकांना 2 दिवस अतिशय अडचणीच्या परिस्थितींचा सामना करावा लागतो। माझी सर्व अलिबागच्या सन्माननीय नागरिकांना आणि संपूर्ण रायगडमधील कोकण किनारपट्टीवर असणाऱ्या नागरिकांना नम्र विनंती आहे की गरजेचं नसेल तर घराबाहेर पडू नका। चिपळूण तालुक्यामध्ये गेले 4 दिवस सतत पाऊस पडतोय। तालुक्यातील खडपोली येथे वाशिष्ठी नदीपात्रात 3 जण मासेमारीसाठी गेले असताना अचानक नदीचा प्रवाह वाढला आणि ते अडकले। चिपळूण नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन टीम मधील निखिल पवार याला या संदर्भात मदतीसाठी फोन आला आणि संपूर्ण प्रशासन मदतीला धावले। नगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा सोबत महसूल विभागाची आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल झाली। प्रांत अधिकारी आकाश लिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्यासोबत संपूर्ण प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बचाव कार्याला सुरुवात झाली। तब्बल 4 तासाच्या अथक प्रयत्नानंतर नदीपात्रामधून पलीकडे एकाने पोहत जाऊन दोरखंड बांधले आणि या तिघांना वाचवण्यात यश आले। फुरुसमधील पातुली येथे सुरू असलेले पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अर्धवट स्थितीत होते। पावसाळ्यापूर्वीच हे काम पूर्ण होणे आवश्यक होते, मात्र संबंधित ठेकेदार व प्रशासन यांच्यातील दिरंगाईमुळे पुलाचे काम थांबले। याचा गंभीर परिणाम खेड दापोली मुख्य मार्गावर झाला असून मुसळधार पावसात रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे। या मार्गावरून दापोलीकडील वाहतूक मंडणगड मार्गे वळवण्यात आली असली तरी फुरुस व पंचक्रोशीतील गावातील हजारो ग्रामस्थ यामुळे अडचणीत सापडले आहेत। वाहनांची ये-जा बंद झाल्याने लोकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत। विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात पोहोचणे कठीण झाले असून कामगार वर्गालाही मोठा फटका बसला आहे। अनेकांना मजुरी कपात व काम गमावण्याची वेळ आली आहे। वाहतूक ठप्प झाल्यामुळे गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आहे। काही ठिकाणी किराणा माल, औषधे, दूध व इतर वस्तू वेळेवर पोहोचू शकत नाहीत। यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। काही घरांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी शिरून नुकसानही झाले आहे। ग्रामस्थांकडून जोरदार मागणी केली जात आहे की प्रशासनाने तात्काळ ठेकेदाराला नोटीस बजावावी आणि काम युद्ध पातळीवरती सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करावे। तसेच पावसामुळे आजूबाजूच्या घरांचे झालेले नुकसान ठेकेदाराच्या विमा योजना अंतर्गत भरून काढावे, अन्यथा संपूर्ण गाव तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहे, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। या गंभीर परिस्थितीला प्रशासन कशी दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ग्रामस्थांच्या या संतप्त भावना लक्षात घेता प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे अत्यंत आवश्यक आहे। खेड दापोली मार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असताना पहिल्याच पावसात या अशा कामाचा अक्षरशः फज्जा उडाल्याचे समोर आले आहे। फुरुस आणि साखळी परिसरात 2 ठिकाणी रस्ता वाहून गेला असून या ठिकाणी सुरू असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला आहे। नमस्कार, मी आता आहे खेड दापोली रस्त्यावरती। हा प्रमुख राज्यमार्ग आहे। मला वाटतं जवळजवळ 100 कोटी रुपये याच्यावरती मंजूर झालेले आहेत राज्य सरकारकडून आणि याचा कॉन्ट्रॅक्टर आहे SMC कॉन्ट्रॅक्ट कन्स्ट्रक्शन महाड। आज आपण परिस्थिती बघत असाल, अवकाळी पावसामध्ये हा रस्ता बंद आहे। आज आमचा हा हमर रस्ता बंद आहे, एसट्या बंद आहेत, आमच्या इथे मोठी मोठी 2-4 गावं आहेत, त्याची दळणवळणाची साधनं कमी आहेत, बंद झालेली आहेत। आज हा अवकाळी पाऊस सुरू झाल्यानंतर थांबाची लक्षणं नाहीत आणि आपला मान्सून देखील सुरू होत आहे, पावसाळा देखील सुरू होत आहे। त्यामुळे हा रस्ता मला वाटतं 6 महिने बंद होणार आहे। याला सर्वस्वी जबाबदार SMC कन्स्ट्रक्शन आणि इथले PWDचं जे खातं आहे जठार मॅडम यांचा हलगर्जीपणा याला कारणीभूत आहे। या जठार मॅडमनी आमच्या कोकण रेल्वेचं स्टेशनाची वाट लावली, खेड दापोली रस्त्याची वाट लावली आणि ह्या इथल्या सगळ्याच विकास कामांची वाट लावलेली आहे।
तर माझं असं म्हणणं आहे की याला जबाबदार ज्या जठार मॅडम आहेत यांच्यावरती कार्यवाही व्हावी, त्यांना सस्पेंड करावं, सक्तीच्या रजेवरती पाठवावं आणि अशा प्रकारची कामं बोगस कामं करणार असतील त्याला शासन करावं. SMC कन्स्ट्रक्शनचं काम देखील बोगस आहे. आपण कॉन्क्रीट बघाल, यावरती केलेले स्लॅब बघाल, हे सर्व बोगस आहे. तर याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. अन्यथा मी या कॉन्ट्रॅक्टरला आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना, जठार मॅडम आणि सगळ्या PWDच्या त्या रामसे सकट यांना मी स्वस्थ बसू देणार नाही. त्यांच्या कार्यालयात मी बसू देणार नाही. हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला इशारा आहे, हे त्यांनी समजावं. ऐन पावसाळ्याच्या तोंडावरती दापोली कळंबट रोडवरील मौजे दापोली विजयवाडी येथील पुलाचे काम सुरू केल्याने नागरिकांना प्रचंड अडचणींना सामना करावा लागत आहे. या रस्त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून पुलाशेजारील शेतातून तात्पुरता रस्ता केलेला होता, परंतु पावसामुळे शेतात चिखल झाल्याने अनेक दुचाकीस्वार या शेतातील रस्त्यात घसरत असल्यामुळे पडून जखमी झाले आहेत. अनेक अवजड वाहने या शेतात फसत असून याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. पर्यायी रस्ताही खराब झाल्याने तिसरा रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे, पण हा रस्ता रानातून जात असून याबाबत योग्य ते दिशादर्शक फलक लावले गेले नसल्याने तसेच या रस्त्यातून ओढा वाहत असल्याने नागरिकांना रस्ता शोधताना अनेक अडचणी येत आहेत. मंडणगड तालुक्यामध्ये पावसाने अक्षरशः थैमान मांडला आहे. गेल्या 24 तासात 211.25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड तालुक्यातील बाणकोटमध्ये घराच्या बाजूची संरक्षण भिंत कोसळल्याने काही घरांना धोका निर्माण झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानीची नोंद झाली नाही, मात्र काही घरांना तडे गेलेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दापोली तालुक्यात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 26 मे रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास वनोशी तर्फे नातू येथील चंद्रकांत शंकर चव्हाण यांच्या मालकीचा जनावरांचा गोठा कोसळलाय. या घटनेत गोठ्यातील एकूण 6 जनावरांपैकी एक गाय दगावली असून अन्य 5 जनावरे जखमी झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील सूरज चव्हाण यांनी तातडीने JCB मजूर आणि गावकऱ्यांच्या मदतीने इतर जनावरांना वाचवले. या घटनेची माहिती स्थानिक तलाठी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली असून त्यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत चव्हाण यांचे मोठे नुकसान झाले असून जनावरांची वैरणही पावसात भिजली आहे. कोकणामध्ये साधारणतः मे महिन्याच्या अंतिम तारखेपर्यंत पेरणीचे काम पूर्ण होतात, मात्र यावर्षी मे महिन्यातच पावसाने हाहाकार माजवल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत. शेतजमिनीमध्ये पाणी साचल्याने यापुढे पेरणी होणार नाही. यामुळे साचलेल्या पाण्याकडे बघून महाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले आहे. या वर्षी पाऊस लवकर चालू झाला आहे 3 तारखेला, त्याच्यामुळं अजून पेरणी झालेली नाही. पेरणी झाली नसल्यामुळं आता ह्या वर्षी कसं जगायचं आणि कसं भात रुजायचा, हा बियाणं रुजायचं कसं, तेच मोठं विचार पडलेत. यंदा काय दुष्काळाचा अगदी सांगूनच आधी डोळ्यात देखत दिसतोय दुष्काळ. त्याच्यामुळं काय आता सरकारने आम्हाला काहीतरी त्याच्यात आता नुकसान भरपाईचं काहीतरी करावं अशी आमची इच्छा आहे आता. आणि रुज तर काही होऊ शकत नाही. बियाणं पण रुजायला तर पाहिजे बियाणं, त्याच्यामुळं बीज काय रुजू शकत नाही, काय नाही. त्या पावसामुळं आता काय सगळं वाटोळाच झालाय सगळ्या शेतीचा. कोकणात आंबा काजूचा हंगाम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपल्याने 20 मे पासून सुरू झालेल्या पावसाचा फटका या पिकांना बसला नाही. मात्र कोकणात मोठ्या प्रमाणात होत असलेला कोकम म्हणजेच रातांबा पिकाला नियोजित वेळेपूर्वी दाखल झालेल्या पावसाचा मोठा फटका बसलेला आहे. कोकणात कोकम पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. याचा हंगाम हा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असतो. मे महिन्यात कोकम काढणीस तयार होते. मात्र 20 मे पासून पाऊस सुरू झाल्याने कोकमाच्या फळात पाणी जाऊन ते झाडावर पडून कुजून गेले आहे. तरीही बागायतदार वर्ग योग्य असलेले रातांबा घरी आणून कोकम तयार करीत आहेत. एकंदरीत पावसामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून कोकमचा दर 400 रुपये किलो होण्याची शक्यता आहे. कोकम पिकावरती प्रक्रिया करून त्याच्यापासून कोकम सोल वगैरे तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी एक साधारण किमान 5-7 दिवस तरी स्वच्छ सूर्यप्रकाश आणि ऊन यांची आवश्यकता असते. आपल्या कोकणात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सूनचा पाऊस येणं अपेक्षित असतं, परंतु यावर्षी साधारण 20 मेलाच पाऊस सुरू झाल्यामुळे ह्या कोकमची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे करता आली नाहीये.
आणि पाऊस पडल्यामुळे संपूर्ण कोकम जे आहे ते गळून पडलेले आहेत, फळं गळून पडलेली आहेत. तसं बघितलं आंबा आणि काजू ह्यांचा जो पूर्ण सीझन आहे हा जवळजवळ संपलेला होता. त्या पिकांना या पावसाचा तसा काही फटका बसला नाही, परंतु कोकम पीक हे पूर्णपणे वाया गेलेलं आहे. सगळी फळं गळून पडलेली आहेत आणि किमान आवश्यक सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया करता येणं आता जवळजवळ अशक्य झालेलं आहे. मुळात यावर्षी कोकम पीक हे फार कमी प्रमाणामध्ये होतं, म्हणजे गेल्या काही वर्षांची तुलना बघता कोकम फार कमी होतं आणि ह्या अवकाळी पावसामुळे ते पूर्णपणे त्याचं वाया गेलेलं आहे. यावर्षी कोकमचा जो दर आहे बाजारामध्ये, कोकम सोल जो म्हणतात, तो 300-400 रुपयाच्या जवळपास आहे. त्या दृष्टीनं आता यांत्रिक पद्धतीनं थोडेसे वाळवणी यंत्र म्हणा किंवा वाळवण्याच्या संदर्भातल्या काही नव्या पद्धती ज्या आहेत, शेतकरी प्रयत्न करतायत आपापल्या परीनं काहीतरी करता येण्यासारखा. परंतु विजेवर चालणारी म्हणा, पाऊस असल्यानंतर वीज सुद्धा गायब असते, परंतु तशा प्रकारची जर यंत्रसामग्री उपलब्ध झाली आणि त्याच्यावरती जर वाळवणी करता आली तर भविष्यामध्ये हे नुकसान टाळता येईल किंवा त्याच्यावर योग्य प्रक्रिया करता येईल असं एक मला वाटतं. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 5 ते 6 दिवस मुसळधार पाऊस झाला असून यामध्ये अंदाजित 21 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात 2 व्यक्तींचा मृत्यू झाला असून यात एकाचा सर्पदंशाने तर दुसऱ्याचा वीज पडून मृत्यू झालाय. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 54 घरांचे नुकसान झाले असून त्यांचा पंचनामा सुरू आहे. जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून काल आणि आज पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतली आहे. तसेच पुढील 5 दिवस जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याची यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी काळजी घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या 5-6 दिवसापासून पाऊस सुरू आहे आणि त्या अनुषंगाने जी नुकसान भरपाई झाली त्याबाबत माहिती द्यायची म्हणून मी बोलतो आपल्याशी. जिल्ह्यामध्ये 2 व्यक्ती मृत झाल्या आहेत, एक सर्पदंशाने आणि एक वीज पडून, आणि साधारण 54 घरांचं अंशतः नुकसान झालेलं आहे. आणि एकूण जे नुकसान झालेलं आहे टोटल जे साधारण 21 लाखापर्यंतची अमाऊंट आहे. आमचा प्राथमिक अंदाज आहे हा, अजून डिटेलचा त्यानंतर पूर्ण माहिती घेतली जाईल. IMDच्या म्हणण्याप्रमाणे आता मान्सून आपल्याकडे दाखल झाला आहे आमच्याकडे, परंतु काल आणि आजपासून पाऊस आपल्याकडे कमी झाला असल्यामुळे आपल्याला फार त्रास नाही. आमची यंत्रणा सगळी सज्ज आहे, पूर्ण यंत्रणा आमची कामावर फील्डवरती आहे आणि आता कुठल्याही प्रकार त्रास होणार नाही अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे. लोकांनी सतर्क राहावं आणि आम्हाला योग्य सहकार्य करावं योग्य त्यावेळी ठिकठिकाणी, अशी माझं आव्हान आहे. रायगडमध्ये 2 दिवस सुरू असणाऱ्या पावसाने अनेक तालुक्यांना झोडपून काढल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पेण तालुक्यात रविवारी सुरू झालेल्या पावसाने दुसऱ्या दिवशीही रौद्र रूप धारण केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. पेण शहरातील रस्ते पाण्याखाली गेले तर ग्रामीण भागातही पाणी भरल्याने संपर्क तुटण्याची तसेच सतत सुरू असलेल्या जोरदार पावसाने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच पेण शहरात सुरू असलेली रस्त्यांची कामे, अपूर्ण नालेसफाई व बांधकाम व्यावसायिकांच्या हलगर्जीपणामुळे गटारे चोकअप झाल्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबल्याचे पाहायला मिळते. शहरातील अनेक भागात पाणी भरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर चिंचपाडा येथे सुरू असणाऱ्या रस्त्याचे काम व अरुंद गटारे यामुळे परिसरातील कडूनगर तसेच सुखसागर सोसायटीमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. तसेच रस्त्यावर पाणी साठल्याने या पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांचे चांगलेच हाल झाले. या अवकाळी पावसाने पेण शहरासह ग्रामीण भागालाही चांगले झोडपले असून कळवे गावातील काही गणपती कारखान्यांमध्ये देखील पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 50 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. तर वादळी पाऊस विजेच्या कडकडाटासह पडणार असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जून महिन्यात पहिल्या पावसामध्ये नदी नाल्यांना पाणी आल्यानंतर सुरू होणारी वल्गण यावर्षी मात्र मे महिन्यातच अनुभवता आली आहे. महाड तालुक्यामध्ये मासे खवयांची मात्र यामुळे चांगलीच चंगळ झाली आहे. पावसाळा सुरू झाला की पहिल्याच पावसामध्ये नदी नाल्यांना पाणी येते. या पाण्याबरोबर अंडी सोडण्यासाठी मासे देखील मिळेल त्या वाटेने बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. ही संधी साधून मासे खवय्ये यांना पकडण्यासाठी नदी किनारी शेतामध्ये जिथे जिथे पाणी भरून येते त्या त्या ठिकाणी धाव घेतात. हे चित्र संपूर्ण कोकणामध्ये प्रामुख्याने दिसून येते आणि यालाच वल्गण असे नाव देण्यात आले आहे. जून महिन्यातील ही वल्गण मे महिन्यातच आल्याने मासे खवय्यांमध्ये आनंद निर्माण झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे। अनेक ठिकाणी नदी नाले भरून आले आहेत। रविवारी संध्याकाळपासून कणकवली तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत होता। या दरम्यान गड नदी देखील भरून वाहू लागली होती। मे महिना म्हटलं की उष्णतेचा पारा चढलेला असतो, मात्र इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं असेल की ऐन उन्हाळ्यातच अवकाळी पाऊस बरसेल आणि वातावरणात गारवा पसरेल। आज जाईल उद्या जाईल म्हणता म्हणता पाऊस काही थांबेना। अशातच नदी नाले ओहळे भरून वाहू लागले, तर पावसाळ्यात पर्यटकांची पावले ज्या दिशेने जातात ते धबधबे देखील प्रवाहित होताना दिसून आले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील सावडाव येथील हा धबधबा आहे। निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे सावडाव गाव आणि त्या गावात हा निर्माण झालेला धबधबा अनेकांची मने जिंकतो आहे। गेले 8 दिवस सतत पडणारा पाऊस यामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्ते मोठ्या प्रमाणावरती खचले आहेत, तर काही डोंगर भागात रस्त्यालगत असणाऱ्या घरांना डोंगर खचल्याने धोका निर्माण झाला आहे। तर रस्ताच नसल्याने वाहन देखील येथे येत नाहीत, त्यामुळे आजारी लोकांना रुग्णालयाकडे नेताना डोलीच्या किंवा घोंगडीतून घेऊन जावे लागत आहे। असाच प्रसंग वेंगुर्ले मठ परबवाडी येथील वस्तीवरती उद्भवलाय। वेंगुर्ले मठ सातेरे मंदिरकडे डोंगर भागातून जाणारा रस्ता खचला असल्याने परबवाडी येथील 40 घरांना अतिवृष्टीमुळे धोका निर्माण झाला आहे। डोंगर भागातील रस्ता खचल्यामुळे रुग्णांना रुग्णालयाकडे नेताना डोलीचा आधार घेत पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागत आहे, तर शाळकरी मुलांना रस्ता खचल्यामुळे याच रस्त्यावरती कसरत करत शाळेत जावे लागत आहे। त्यामुळे मठ येथील ग्रामस्थातून तातडीने शासनाने रस्ता करावा अशी मागणी जोर धरत आहे। रस्त्याची दुर्दशा तुम्हाला तर माहिती आहे ती येऊन प्रशासन स्व लक्ष घालत नाही, कोणच लक्ष घालत नाही आहे। आणि ह्याच्यापुढे 40 घरं आहेत इथे, 40 घरामध्ये एखादी दुर्घटना झाली किंवा काय झालं तर नेण्याचं प्रश्न येत नाही आहे, वाहनच नाही येऊ शकत नाही, त्यांना फटकुरातून किंवा अशातून घालून न्यावं लागतं आम्हाला। अशी परिस्थिती आहे। आणि 40 घरांचे इथे कोण म्हातारी माणसं आहेत, शाळेत जाणारी मुलं आहेत, अशा आणि कोणी जर ॲक्सिडेंट झालं काय झालं ह्याच्यामध्ये तर कसं नेणार आहे। आणि ह्याच्यावर प्रशासन अजिबात लक्ष घालत नाही। रस्ता मंजूर होऊन सुद्धा घडोघडी ग्रामपंचायतीत हे देऊन सुद्धा कागदपत्र करून सुद्धा अजूनपर्यंत त्याचा दखल घेतली जात नाही आहे। बघा तो प्रशासनाने येऊन स्वतः येऊन बघावं की किती घरांना धोका आहे। सगळी डोंगराळ भाग आहे, उद्या दरड बिरड कोसळली काय झालं तर ह्याला जबाबदार कोण आहे। आम्हाला पूर्ण रस्ता आणि व्यवस्थित करून पाहिजे। हे घळण सुद्धा हे बघितली तुम्ही किती डेंजर झालेली आहे। वारंवार प्रशासनाकडे ग्रामपंचायत स्तरावर आमदारांपर्यंत प्रत्येकापर्यंत आम्ही वर्षपर्यंत पोहोचलो प्रत्येक ऑफिसात, पण आजपर्यंत याची कोणीही दखल घेऊ नाही। ज्यावेळी इलेक्शन येला काय प्रत्येक प्रतिनिधी आमदारांचे लोक म्हणा आणि बाकी जे कोण असतात राजकारणाचे प्रत्येक पक्षवाले वेगवेगळ्या पक्षवाले हे येतात आणि मग सांगतात की तुमचं काम मंजूर झालेलं असं, आता आमका मतदान करा। मग त्यावेळी प्रत्येकजण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून मतदान करतो, पण आजपर्यंत म्हणजे त्यांच्यानी आमच्याकडे ह्याच केलेली आहे पूर्णपणे। आम्ही वारंवार शासन दरबारावर म्हणा मागणी करतो, तर प्रत्येक पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणा समजलं प्रत्येक ह्याच्यातलं शाखा प्रमुख म्हणा प्रत्येकाकडे आम्ही हे करून पण अजून कोण ह्याच्याकडे हे करत नाही। रस्तो मंजूर झालेलो असा समजलं, मग रस्तो मंजूर झालेलो असा पण पुढे पण त्याची काय हे होऊ नाही ना, अजून काँक्रिटीकरण मंजूर झालं पण अजून पुढे त्याची काय हे होऊ नाही, दखल कोणी अजून घेऊ नाही असं। इथे भरपूर पाऊस पडलेला आहे आणि इथे आता दरड कोसळण्याची शक्यता आहे। आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना भरपूर प्रॉब्लेम होतो शाळेत जायला। इथे कुठे रिक्षा मिळत नाही, कुठे बाईतवरून न्यायला पण मिळत नाही, त्यामुळे इथे खूप कठीण परिस्थिती झालेली आहे। शासनाने इकडे जरा लक्ष द्यावा, नुसतं फक्त इलेक्शनसाठी येऊ नये, आमच्या रस्ता बघण्यासाठी पण यावा। नाही ते वाहन काही येऊ शकत नाही, आम्हाला पालखीत बसून न्यावं लागतं त्यांना, त्याच्यामुळे खूप परिस्थिती कठीण झालेली आहे आमची। नाही फक्त इलेक्शनच्याच वेळी येतात, मध्ये येतच नाहीत ते। आमची आता हा रस्ता तरी निदान सुरक्षित व्हावा एवढी आमची इच्छा आहे, नीट व्हावा रस्ता। बरसत असलेल्या जोरदार पावसाच्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पहिल्या मजल्यावरती असलेल्या इंटिग्रेटेड यंत्रणा कक्षात जाऊन शहरात ठिकठिकाणी लावलेल्या सीसीटीव्हीच्या दृश्यांची पाहणी करीत सध्याच्या स्थितीचा आढावा घेतलाय।
अत्यंत अत्याधुनिक असलेल्या या कक्षामुळे एकाच वेळी संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 1275 सीसीटीव्हीद्वारे विविध ठिकाणांवरती बारकाईने लक्ष ठेवणे शक्य होत असून पावसाळा कालावधीत या कक्षाचा आपत्कालीन स्थिती यंत्रणासाठी व मदत कार्यासाठी उपयोग होत आहे। आयुक्तांनी याद्वारे शहरातील विविध ठिकाणांच्या स्थितीची पाहणी करीत सर्व अधिकाऱ्यांना आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये सक्रिय राहण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच आवश्यक त्या ठिकाणी तत्परतेने कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत। नमस्कार, आपण जर बघितलं असेल की मागच्या एक आठवड्यापासून प्रत्येक महाराष्ट्रावरच आणि विशेषतः कोकण पट्टीला पावसाचा इशारा होता, ऑरेंज अलर्ट होते आणि रात्रीपासून खरं पावसाला जोर वाढला। नवी मुंबईचे जे 8 वार्ड आहे त्याच्यापैकी बेलापूर आणि नेरूळ या भागामध्ये पावसाचा जोर जास्त आहे। रात्री सुद्धा तिथे 70 mm वर पाऊस झाला आणि सकाळी 8 पर्यंत आणि आता 8 पासून आता जर आपण 11 साडे11चा कालावधी झाला त्याच्यापर्यंत सुद्धा जवळजवळ 45 mm पाऊस आता झालेला आहे। कुठेही वॉटर लॉगिंग नाही आहेत मी, कारण शहरामध्ये जवळजवळ आपण 1250च्या वर कॅमेरे जे आपण ठिकाणं आहेत, चौक आहेत जिथे आपले अंडरपासेस आहेत, नंतर रेल्वे स्टेशनचे जे काही ठिकाणं आहेत या सगळ्या ठिकाणी मी पाहणी केली आज याच्यामार्फत आणि वॉर्ड ऑफिसला सुद्धा जे कंट्रोल रूम आहे त्यांच्याशी संपर्क साधला। हॉस्पिटलचे जे डॉक्टर्स आहेत, UPSCs आहेत, तिथे सध्या सगळे व्यवस्थित OPD सुरू आहेत, कुठे हॉस्पिटलमध्ये अडचण नाही। रत्नागिरी जिल्ह्याचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सोमवारी रत्नागिरीतील पत्रकारांशी सुसंवाद साधला। आपल्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्थेबाबत रत्नागिरीकरांनी निश्चिंत राहावे, तसेच कोकणात अंमली पदार्थाची तस्करी फोफावत आहे, हा प्रकार मोडीत काढणे हे माझे प्राधान्य असणार आहे। अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवरती मकोका कायद्यानुसार कारवाई केली जाईल असा इशारा बगाटे यांनी दिला आहे। निश्चितपणे अँटी नार्कोटिक सेल जे आहे ते आमचं त्याच्यात अजून त्याला पाठबळ देण्यात येईल आणि याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त कारवाई करू आणि जो MCOC आहे ते याच्यामध्ये जे कोणी गुन्हेगार आहे, वारंवार गुन्हे करतायत संघटितरित्या, त्यांच्यावर आम्ही MCOC लावू निश्चितपणे आणि त्यांचा पूर्णपणे बिमोड करू। सायबर क्राईमचा रेट जास्त आहे, त्याच्यावर आपली काय बाबतीत अवेअरनेस निर्माण करणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। तर सायबर क्राईममध्ये लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणे, तसेच ॲक्टिवली आम्ही सायबर क्राईमचे जे आमचे जे इव्हन डायल 112 असेल किंवा सायबर क्राईमचा जो स्पेशल नंबर आहे तो जास्तीत जास्त तो लोकांमध्ये स्प्रेड करून, जनमानसात स्प्रेड करून सायबर क्राईम संबंधी गुन्हेगारांवर आळा घालण्यात येईल आणि कारवाई करण्यात येईल। सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणते महत्त्वाचे आमचं सागरी सुरक्षा दल जे आहे ते ॲक्टिवेट करण्यात येईल। तसेच जे आपले मच्छीमार बांधव आहेत त्यांच्याकडून जास्तीत जास्त आम्हाला ते आमचे कान आहेत, ते आमचे बंधू आहेत, त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती गोळा करून ॲज अ इंटेलिजन्स आम्ही एकत्रितरित्या त्यांच्यासोबत काम करून सागरी सुरक्षाला कसं स्ट्रॉंग करण्यात येईल त्याच्या संबंधी आम्ही कारवाई करू। ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दी एका हॉटेलमध्ये सेक्स स्कॅन्डल घडलं होतं, तर याचा तपास अजून पोलिसांनी पाहिजे तसा केलेला नाही, याबद्दल आपण नवीन अधीक्षक आहे म्हणून काय सांगा? निश्चितपणे आम्ही त्याबद्दल माहिती घेतो आणि त्यामध्ये कठोर कारवाई होईल। सर, तुम्ही ते बुलेट संदर्भात कारवाई करणार असं म्हणाल, तर नक्की ती कारवाई कशा स्वरूपाची असेल आणि त्यांना जे अशा प्रकारे बुलेट्स हे सगळं वापरतात त्यांना काय आव्हान? अशा बुलेटचे सायलेन्सर किंवा फटाका वाजवल्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते। तसेच जे आपले अबालवृद्ध आहेत त्यांनाही त्रास होतो, पेशंट्स आहेत त्यांनाही त्रास होतो, तर कृपया करून असे सायलेन्सर त्यांनी वापरू नये, नाहीतर असे सायलेन्सरवर कडक कारवाई करण्यात येईल। अशा प्रकारचे सायलेन्सरचे 2-3 स्मारक आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये लावले होते। तो एक मेसेज पण अशा जे त्रास देत आहेत अशा लोकांना जाईल आणि त्यांच्यावर कायद्यानुसार गंभीर कारवाई पण करण्यात येईल। त्याच्यामध्ये खूप मोठा दंडही आहे। महामार्गाचं काम चालू आहे आणि डंपर चालक जे आहेत ते मोठ्यावर रश ड्रायव्हिंग करत असतात, त्यामुळे अपघात देखील मोठ्या प्रमाणात होतात। त्या सर्वांची आम्ही मीटिंग कंडक्ट करून निश्चितपणे आणि अशा यांना त्यांचे स्पीड लॉक करण्यात येईल। तसेच त्यांच्या असा ॲक्सिडेंट झाला तर त्यांचे डंपर वगैरे सीज करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। जे आहे ते AC कॅबिनमध्ये बसून होत नसतं, ते रस्त्यावर बसून उभं राहून होत असतं। निश्चितपणे पोलिसांची जी लोकाभिमुखता आहे ती जास्तीत जास्त लोकांमध्ये मिसळूनच पोलीस काम करू शकतात आणि त्यांचं ते कर्तव्य आहे, अति कर्तव्य आहे। इथले पोलीस फिट असावेत, ते पोलाईट असावेत, नम्र असावेत आणि त्यांनी इमिडिएट रिस्पॉन्स लोकांच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी करावा।
आणि त्यांचा युनिफॉर्मही चांगला असावा, त्यांच्याकडे आमचं प्राधान्य असेल आणि लोकांच्या तक्रारी इमिडिएटली त्या दाखल करून घेण्यात येईल याच्याकडे माझं प्राधान्य असेल। पोलिसांच्या फिटनेस संदर्भात काही निश्चितपणे पोलिसांच्या फिटनेस संबंधी मी स्वतः माझ्या फिटनेसकडे खूप लक्ष देतो, त्यामुळे आपलं पोलीस दल जर ते फिट असेल शारीरिकदृष्ट्या तरच ते मानसिकदृष्ट्या फिट असेल असं मला वाटतं आणि त्याच्याकडे आम्ही आमच्या अंमलदार आणि आमचे अधिकारी जे आहेत त्यांच्या फिटनेसकडे आम्ही लक्ष देतो। रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात दिवसेंदिवस नवीन प्रकल्प, उद्योग, फार्म हाऊस निर्माण होत आहेत। या वेगवेगळ्या नव्या प्रकल्प उभारणी दरम्यान स्थानिक भूमिपुत्र व शेतकरी, पशुपालक यांची बडे उद्योजक, व्यावसायिक, विकासक, भांडवलदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुस्कटदाबी होत असल्याच्या तक्रारी देखील वाढत आहेत। वराड जांभूळपाडा बौद्धवाडी गावाकडे येणाऱ्या जाणाऱ्या मुख्य रहदारी व वर्दळीच्या असलेल्या नदी ओढ्यावरील पुलालगत व ओढ्यातच होरिझेन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बांधकाम सुरू केले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या बांधकामाविरोधात वराड जांभूळपाडा बौद्धवाडी ग्रामस्थांनी आक्रमक होत नदी ओढ्यातील बांधकामे त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे। सदरची बांधकामे थांबवली नाही तर ग्रामस्थ या कंपनी विरोधात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा पाली सुधागड तहसीलदार व पाटबंधारे विभाग कोलाड रायगड यांना निवेदनाद्वारे दिला आहे। तसेच येत्या काळात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही उग्र जन आंदोलन छेडू असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे। माझं नाव नितेश श्याम पवार, मी वराड बौद्धवाडा येथील कायम रहिवासी आहे। इथे मी याच्यापूर्वी शासनाचे पत्र व्यवहार केले होते की सध्या चालू असलेल्या कंपनीने नदीच्या पात्रामध्ये पूर्णपणे बांधकाम केलेलं आहे, त्यामुळे रस्त्यावर पुराचं पाणी येण्याची पूर्ण भीती आहे आणि तो पाणी आमच्या गावामध्ये सुद्धा जाऊ शकतो। याच्याच संदर्भात मी प्रशासनाला वारंवार पत्र व्यवहार करत आहे, परंतु प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। जर प्रशासनाने हा तातडीने माझ्या मागण्यांना मार्गस्थ नाही लावला तर आम्ही जन आंदोलन आणि आमरण उपोषण करण्याच्या तयारीमध्ये आहोत। माझं नाव संतोष शंकर भालेराव, मी वराड बौद्धवाड्यातील रहिवासी आहे आणि माझा आता जो आज इथं नवीन प्रोजेक्ट आलेला आहे याच्या लगत माझी शेती आहे आणि माझ्या शेतीचा या प्रोजेक्टमुळे नुकसान होणार आहे आणि नुकसान होऊन सुद्धा आता आमचा जो येण्या जाण्याचा मार्ग आहे, पूल आहे, यांनी जो आपला हे वॉलभिंत बांधलेली आहे ती पूर्ण नदीमध्ये बांधलेली आहे आणि या नदीमध्ये वॉलभिंत बांधल्यामुळे या पुराचा पाणी आहे तो आमच्या पुलावरून जायला आणि आमच्या लोकांना येण्या जाण्यासाठी जो मार्ग आहे तो बंद होणार आहे आणि हे आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा हे प्रशासनाने याला काय हे केलेलं नाही आहे आणि त्यामुळे आमचं हे जो मार्ग आहे तो बंद राहिल्यामुळे आमचं सगळं नुकसान होणार आहे। तसेच आमची शेताची जी वाट आहे ती वाट या प्रोजेक्टमुळे बंद झालेली आहे, ती तात्काळ त्यांनी आम्हाला खुली करून द्यावी असा आमचा एक हे आहे मार्ग आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी का जो पाण्याचा जो आमचा गुरांचा पाण्याचा जो हे आहे पाठीमागेचा डोहा आहे त्या डोहामध्ये जो पूर्ण बांधकाम त्यांनी केलं तो डोहा पूर्ण बंद करून टाकलेला आहे। मी संतोष सोमा साळुंखे वराड बौद्ध येथे कायमस्वरूपी रहिवासी असून आमच्या गावालगत आणि आमच्या शेतीच्या लगत एक नवीन प्रोजेक्ट तयार झालेला आहे, तरी ह्या प्रोजेक्ट आमच्या गावामध्ये आला त्याबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत, आम्ही त्याचं स्वागतच करत आहोत। परंतु या प्रोजेक्टमुळे आम्हाला ग्रामस्थांना नोकरीचं संधी नाही आहे, आम्हाला ह्या लोकांनी कुठला प्रोजेक्ट आहे काय आहे हे सांगितलं नाही आहे आणि अशीच कंपनी उभी केलेली आहे, संपर्क साधला नाही आहे। ह्या कंपनीपासून आमच्या ग्रामस्थांना आणि आम्हाला आमच्या गुराढोरांना काय प्रॉब्लेम होईल हे पण काही सांगितलं नाही, शेतीवरती कुठले प्रॉब्लेम होतील हे सुद्धा ह्या लोकांनी आम्हाला सांगितलं नाही आणि हेही प्रोजेक्ट सुरू केलेला आहे। आम्ही शासनाला नेहमी सांगत असून सुद्धा शासनाने दखल पण घेतली नाही आणि ह्या लोकांनी प्रोजेक्टचं काम थांबवलं पण नाही। ह्या प्रोजेक्टमुळे आम्हाला भरपूर हानी होणार आहे। रोहा तालुक्यातील रोहा नगर परिषद हद्दीतील श्री हनुमान टेकडी परिसर सुशोभीकरण करण्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा रविवारी 25 मे रोजी मोठ्या थाटामाटामध्ये तसेच मोठ्या उत्साही वातावरणात भर पावसात रायगडचे खासदार सुनील तटकरे व महिला व बालविकास कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती तरी देखील खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांनी रोहा शहर हद्दीतील विकासाला चालना देत विविध कामांचे लोकार्पण केले। खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। परंतु
नयनरम्य वातावरणामध्ये, नैसर्गिक वातावरणामध्ये ज्यावेळेला आपण असतो त्याला प्रसन्न चित्त, आपली मनं आपोआपच उल्हासित त्या ठिकाणी होत असतात। असा हा सगळा परिसर आपल्या सर्वांना उत्साह वाढवणारा आहेच, निसर्गाचा आस्वाद कसं घ्यावं त्याचा सुद्धा दाखवणारा आहेच, पण त्याचबरोबर माझं रोहा शहर कसं बदललं गेलेलं आहे, त्या बदलत्या रोहा शहराची सुद्धा नजरेमध्ये साठवण करणारं एक उत्तम असं ठिकाण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या कोविड-19 सेलचे माजी प्रमुख आणि सध्या ICICI फाउंडेशनच्या CSR प्रकल्पाचे समन्वयक असलेले कौस्तुभ बुटाला यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सायन धारावी, KM हॉस्पिटल आणि नायर डेंटल हॉस्पिटलमध्ये आयुष्मान भारत डिजिटल मिशन एकात्मिक OPD व्यवस्थापन प्रणाली यशस्वीरित्या राबवली गेली। गर्दीच्या आणि उच्च रुग्णभार असलेल्या सरकारी रुग्णालयांमध्ये ही प्रणाली देशातील पहिली असून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णसेवा अधिक पारदर्शक व जलद परिणामकारक करण्यात आली आहे। कोविड-19 महामारीच्या काळात कौस्तुभ बुटाला यांनी महाराष्ट्राच्या मान्य उपमुख्यमंत्र्यांच्या कोविड सेलचे प्रमुख म्हणून राज्यात संकट व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। त्यांच्या धोरणात्मक नियोजनामुळे आणि समन्वयामुळे राज्यातील आरोग्य सेवा सक्षम राहिली। आता त्यांनी त्या अनुभवाचा वापर करून सार्वजनिक आरोग्य सेवा डिजिटल करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे। तसंच ही जी सिस्टम आहे ती भारतातली पहिली अशी सिस्टम आहे जिथे पेशंट मॅनेजमेंट सिस्टम आणि आयुष्यमान भारत डिजिटल मिशन तसंच QR कोड बेस्ड सिस्टम आणि पेपरलेस सिस्टम म्हणजे आभा सिस्टम या सगळ्या एकत्रित झालेल्या आहेत। या सिस्टमच्या द्वारे आभा रजिस्ट्रेशन येऊ शकतं, पुढे त्यांना आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड इथं देता येऊ शकतं। पुढे जाऊन जर सिस्टम अपग्रेड झाली, हा पायलट आहे ICICIने सांगितलं तसं, तर सिस्टम अपग्रेडमध्ये अशी सुविधा देण्यात येणार BMAच्या प्रोजेक्टमध्ये की ते तिथून त्यांना विमा सुद्धा क्लेम करू शकतात, म्हणजे आयुष्यमान भारतचा विमा अंतर्गत त्यांची प्रोसेसिंग होऊ शकेल अशी सिस्टम ही प्लॅनिंग मध्ये आहे। तसेच आज साहेब इकडे पाहणी करायला आलं होतं की कशा पद्धतीने हे अर्बन एरियामध्ये होऊ शकते। रुरलमध्ये ऑलरेडी सक्सेस झाली आहे, DHOने ऑलरेडी हिला 3 वर्षाचा पायलट कंप्लीट केलेला होता, पण इथे अर्बनमध्ये करायची होती। त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या सरकारमध्ये 2022च्या आधीच या प्रोजेक्टची डिस्कशन झाली, काही त्याचे पायलट झाले। पुढे जेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी किंवा जेव्हा ते उपमुख्यमंत्री असतानाच त्यांनी या प्रोजेक्टमध्ये रस घेतला। आता ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी सुद्धा विशेष सहकार्य या सिस्टममध्ये दिलेलं आहे। कोकणचे समुद्र किनारे हे नेहमीच पर्यटकांना खुणावत असतात, पण यंदा मे महिन्यामध्येच पावसाला सुरुवात झाल्यामुळे वर्षा पर्यटनाला सुद्धा सुरुवात झाली आहे। गर्द हिरव्यागार वनराईतून उंचावरून पांढरे शुभ्र कोसळणारे धबधबे आता पर्यटकांना आकर्षित करत आहेत। अवकाळी पावसामुळे मे महिन्यामध्येच वर्षा पर्यटनाला सुरुवात झाली आहे। राजापूर तालुक्यातील सवतकडा हा धबधबा प्रवाहित झाला आहे। यामुळे जिल्ह्यातील आणि पुणे, मुंबई, कोल्हापूर या भागातून पर्यटक धबधब्याचा आनंद घेत आहेत। मी अवंतिका देशपांडे, आम्ही आता कोकण फिरायला आलेलो आहोत। वर्षा पर्यटनाचं हे बेस्ट सीझन आहे। आज आम्ही सवतकड्याला आलेलो आहोत। इथे एकदम सेफ असा धबधबा तुम्हाला दिसू शकतो। इकडे खूप पर्यटन येत आहेत आणि सेफली मजा करून आपापल्या घरी जातात, तर तुम्ही इकडे आवर्जून यावं आणि या निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घ्यावा। थँक्यू। नमस्कार, माझं नाव तनय देशपांडे। आम्ही सगळे मित्र पुण्यावरून आलो आहे। आमच्या एका मित्राचं अंगलात गाव आहे, तिकडे आम्ही मस्त वीकेंडसाठी आलो होतो। कोकणातले मस्त सगळे आता धबधबे चालू झालेत आणि कोकणातली अनटच ब्युटी अनुभवायची असेल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी इथे नक्की आवर्जून भेट द्यावी। खूप मस्त वाटतंय, मजा येते। मे महिन्याच्या पावसामध्ये हा एवढा सुंदर आनंद आम्हाला सवतकड्यामध्ये मिळाला आहे। सगळ्यांनी इथे या आणि हा कोकणाचा सवतकडा म्हणून आहे, इथे तुम्ही सगळ्यांनी आनंद त्याचा घ्या, सुरक्षित आणि सुरक्षित जा। खेड तालुक्यातील लोटे येथे सरपंच चंद्रकांत चाळके यांनी रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव असोसिएशनच्या मान्यतेने नुकतीच जिल्हास्तरीय सरपंच श्री लोटे 2025 शरीर सौष्ठव स्पर्धा भरवली होती। या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून 9 तालुक्यांमधून सुमारे 60हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता। सरपंच श्री लोटे जिल्हा अजिंक्य पदाचा मानकरी गणेश गोसावी तर तालुका सरपंच श्री केतन चाळके ठरलाय।
बेस्ट पोजर म्हणून सुयोग पदुमले याला गौरवण्यात आले। स्पर्धेतील इतरही स्पर्धकांना पारितोषिके आणि सन्मानचिन्हे देऊन गौरवण्यात आले। असोसिएशनचे सहकार्यवाह भारत बजागे यांनी आणि संपूर्ण ग्रामपंचायतच्या सदस्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले। तालुक्यामध्ये प्रथमच अशा स्वरूपाची भव्य दिव्य स्पर्धा आयोजित केली गेली होती। यामुळे पंचक्रोशीतील रसिकांना देखील एक वेगळा अनुभव घेता आला। आज पहिल्यांदाच इथे सरपंच श्री ही स्पर्धा झालेली आहे आणि या स्पर्धेमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। आम्हाला स्पर्धकांना सुद्धा खूप आनंद झालेला आहे आणि अशी स्पर्धा दरवर्षी व्हावी अशी मी सरपंचांना श्री चंद्रकांत रघुनाथ चाळके उर्फ भाई यांना सांगू इच्छितो आणि ते संपतो। जय हिंद जय महाराष्ट्र। नमस्कार, माझं नाव गणेश विजय गोसावी। मी जिल्हास्तरीय सरपंचीचा किताब विजेता। या स्पर्धेचं नियोजन खूप चांगलं होतं, तसेच आयोजकांनी व्यवस्थाही चांगली केली। स्पर्धा अगदी उत्तम झाली। राज्याचे फलोत्पादन रोजगार हमी खारभूमी खात्याचे मंत्री भरत गोगावले यांनी सावित्री नदी पात्रातून गाळ उत्खनन करण्याची कोणतीही परवानगी नसताना गाळ उत्खनन केल्याने त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच व उपजिल्हा समन्वयक सोमनाथ दिगंबर ओझरडे यांनी महाड प्रांताधिकारी व महाड पोलीस ठाणे यांना दिलेल्या निवेदनामधून केली आहे। यासाठी गांभीर्य त्यांच्याकडे बघून असं वाटलं नाही की हे खरोखर त्यामध्ये काही लक्ष घालतील, कारण की त्यांच्यावरती प्रचंड दबाव हा मंत्री महोदयांचा इथल्या आमदारांचा दिसत होता। माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या महाडमध्ये इतकं बेकायदेशीर काम चालू आहे की त्याला कोणाचंही काही बंधन नाहीये। शासकीय अधिकारी हे पण भरत गोगावलेंचे नोकर असल्यासारखं काम करायला लागलेले आहेत, त्यामुळे आमचा विश्वास उडाला नाही इथल्या ह्या शासकीय व्यवस्थेवरून। मी एका गावचा सरपंच असून सुद्धा इथल्या एकाही अधिकाऱ्यावरती विश्वास ठेवण्यासारखं काही झालेलं नाही। इतकं प्रचंड राग यायला लागलाय आम्हाला। आम्ही आता ह्यासाठी सन्माननीय जिल्हाधिकारी आणि ह्या विभागाचे आयुक्त ह्या दोघांनाही आम्ही पत्र देणार आहोत। यांनी जर का पोलिसांनी जर उद्या गुन्हे दाखल करून घेतले नाहीत तर मी 156 खाली कोर्टामध्ये अर्ज दाखल करून यांच्यावरती ह्या अधिकाऱ्यांच्या नावासहित गुन्हे दाखल करायला लावणार आहे, कारण की ह्यांनी सगळ्या कायद्यांचा भंग केला। असा कुठला कायदा ठेवला नाही की त्या कायद्याचा ह्या लोकांनी भंग केला नाही। मग तो तुम्ही पाहिलात तर एनजीटीने जे काही नियम दिलेले आहेत त्याप्रमाणे सेक्शन पंपाचा कायदा असेल, त्यानंतर हा जो काही आता यांनी आपत्ती व्यवस्थापन मॅरिटाईम बोर्डाने जो काही एक पत्र काढलंय 2022ला, त्यामध्ये लिहिलंय की दादली पुलातून 600 मीटरवरती काम करू नये तय असेल किंवा कुठलीही परवानगी नसताना एखाद्या राज्याचा जबाबदार मंत्री त्या विभागात त्या दादली पुलाच्या क्षेत्रामध्ये जाऊन का उद्घाटन करत असेल आणि त्या ठिकाणी ह्या कार्यालयाचे अधिकारी उपस्थित राहून तिथं नारळ फोडत असतील, हे इतकं दुर्दैव नाहीये। रोहा तालुक्यातील सुप्रसिद्ध प्रगतशील उद्योजक आणि गणेश ट्रान्सपोर्टचे मालक वसंत कोठारी यांना महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनचा यंदाचा भास्कर भूषण पुरस्कार मंगेशकर कला अकादमी पंजिम गोवा येथे वितरित करून सन्मानित करण्यात आला। या प्रसंगी गोव्याचे माजी मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री, सभागृह सभापती आदी मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण करण्यात आले। वसंत शेठ आज आपल्या मेहनतीचे व चिकाटीने परिश्रमाच्या जोरावरती 100 ट्रकचे मालक आहेत। खरं तर एखाद्या पिक्चरच्या स्टोरीला लाजवेल असा त्यांचा एक प्रवास आहे। त्यांची समाजामध्ये असलेली बांधिलकी आणि प्रेम यांच्यामुळेच त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे। मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाट उतरताना 2 मालवाहू ट्रक समोरासमोर ठोकून भीषण अपघात झाला। जोरदार धडक बसल्याने ट्रकमधील चालक गंभीर जखमी होऊन ट्रकमध्येच अडकला होता। अथक प्रयत्नानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि वाहन चालकांनी ट्रक चालकाला सुरक्षित ट्रकच्या केबिनच्या बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात नेले। 2 ट्रकच्या या भीषण अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीवरती मोठा परिणाम झाला होता। वाहनांच्या लांबच लांब रांगा वेरळ ते रेल्वे स्टेशन फाटा इथपर्यंत रखडल्या होत्या। यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।